नमस्कार, मी डॉक्टर रमेश भावस्कर, प्रभारी अधिकारी क्षेत्रीय होमिओपॅथी अनुसंधान संस्थान सेक्टर 18 खारघर नवी मुंबई येथे कार्यरत असून आमचं जे हे संस्थान आहे, आमची जी संस्था आहे ही आयुष मंत्रालय, भारत सरकार तसेच केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली काम करते। मी आपणास या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेबांनी आयुष मंत्रालयाला जे काही आतापर्यंत योगदान दिलं आहे, तसेच आमचे मंत्री आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधवजी साहेब यांनी आयुष मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या 100 दिवसामध्ये जे काही कार्य केले आहे याबद्दल येथे मी आपल्या सर्वांना काही गोष्टी सांगू इच्छित आहे। येथे आमची पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश आहे की आम्ही तुमच्या मार्फत, पत्रकार बंधू भगिनी मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून होमिओपॅथिक शास्त्रामध्ये जे काही आता विकसित झाले आहेत, जे काही प्रगती झाली आहे आणि मागच्या 100 दिवसामध्ये आम्ही जे काही काम केलं आहे, आम्ही ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आलो आहोत। मला तुम्हा सर्वांना असं सांगावं वाटतं की आमच्या संस्थांमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी एक बाह्य रुग्ण विभाग आहे। त्याच्या अंतर्गत गेल्या 100 दिवसामध्ये आम्ही 8157 लोकांना होमिओपॅथीमध्ये जे आहे उपचार केले आहेत आणि उपचाराचं शुल्क नाममात्र 20 रुपये असून याच्यामध्ये डॉक्टरची फी सहित, औषधासहित सर्व उपचार केले जातात। मी सर्व माझ्या जनतेला आणि माझ्या महाराष्ट्रातील आणि आजूबाजूच्या सर्व जनतेला, सामान्य जनतेला हे सांगू इच्छितो की तुम्हाला जर का होमिओपॅथीमध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारची चिकित्सा किंवा ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आमच्या संस्थानामध्ये तुम्ही येऊन लाभ घेऊ शकता। मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही एकदा, कमीत कमी एकदा आमच्या संस्थांमध्ये जर आलात तर तुम्हाला जी काही आमच्याकडून सेवा मिळते नक्कीच तुम्ही त्याबद्दल समाधानी राहाल। आमच्याकडे जसे की होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीमध्ये जे जुनाट रोग आहेत, जसे की सांधेवात झाला, त्वचा रोग झाले, ॲलर्जीचे विविध प्रकार झाले किंवा इतर काही जुने रोग असतील जे की तुम्हाला प्रगत शास्त्रामध्ये याच्यामध्ये काही उपचार उपलब्ध नसतील, असे उपचार आम्ही आमच्याकडे करतो आणि जे काही उपचार केले जातात हे तज्ञ डॉक्टरांकडून केले जातात। या व्यतिरिक्त मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की आम्ही वृद्धावस्थातील लोकांसाठी, ज्याला आपण जेरॅट्रिक क्लिनिक म्हणतो, यांच्यासाठी खास विशेष सुविधा देतो। या अंतर्गत आम्ही वृद्ध लोकांना जे आहेत जेरॅट्रिक, ज्याला क्लिनिक आम्ही म्हणतो, याच्या अंतर्गत हायपरटेन्शन, जसे की ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज याच्यासाठी स्क्रीनिंग करतो। कधी कधी काही लोकांना समुपदेशन सुद्धा देतो आणि ह्या लोकांची, तुम्ही आमच्याकडे आलात तर जास्तीत जास्त जे संख्या आहे रुग्णांची ह्या लोकांची आहेत। गेल्या 100 दिवसामध्ये आम्ही 1994 लोकांना, वृद्धावस्थेतील लोकांना आमच्या रुग्णालयामध्ये, आमच्या संस्थांमध्ये उपचार केले आहेत। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेल्या, जर आपण पाहिलं की हे तर 100 दिवसात झालं, पण आपण जर पाहिलं तर आम्ही आतापर्यंत जे आहे जेरॅट्रिक जे आहेत, जे वृद्ध आहेत, ते सर्वसाधारण 13,469 लोकांना उपचार दिले आहेत माझ्या संस्थांमध्ये, जे की आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या आणि केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषदच्या अंतर्गत चालतं। आणि यासाठी माझे जे डायरेक्टर जनरल आहेत, महानिदेशक आहेत, डॉक्टर सुभाष कौशिक सर, यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आहे। आणि जी आमची जी सर्वसामान्य रुग्णालयाची OPD असते त्याच्यामध्ये सर्वसाधारण 1,22,032 लोकांनी आतापर्यंत इथं आल्यापासून लाभ घेतलेला आहे। आणि आम्ही भरपूर काही तिथं ॲक्टिव्हिटी चालवतो, भरपूर काही तिथं कार्यक्रम घेतो, ज्यामध्ये जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत जसे की सफाई मित्र सुरक्षा शिबिर झालं, पोषण माह झालं, आणि विशेष म्हणजे आणि मासिक धर्मामध्ये जे मुली असतात यांना अडल्संट
जे ज्ञान भेटायला पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही शाळेमध्ये जाऊन त्यांचं समुपदेशन करतो, त्यांना याच्याबद्दल माहिती देतो. आणि खारघरमधल्या शाळेमध्ये आम्ही किंवा आजूबाजूच्या नवी मुंबई शाळेमध्ये जाऊन सर्वसाधारण 401 मुलीपर्यंत आम्ही गेल्या 100 दिवसामध्ये पोहोचलो आहे. आणि त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये जे काही मासिक पाळी किंवा धर्माबद्दल जे काही ज्ञान हवं आहे, जे आपल्याला म्हणतो बेसिक नॉलेज पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांना पूर्णपणे पेपर वाटले आहेत. त्याच्याबद्दल त्यांना पूर्णपणे जे काही मटेरियल आहे ते दिलेलं आहे. तसंच आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम घेतले. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वसाधारण 330 रुग्णांना याच्यामध्ये फायदा झाला. आम्ही आता NABH प्राप्त संस्थान असून, जे की हे सर्वात प्रेस्टिजियस सर्टिफिकेट असतं NABHचं, आम्ही NABH प्राप्त संस्थान असून ह्या NABH सर्टिफिकेशन खाली ज्या काही सुविधा रुग्णांना दिल्या गेल्या पाहिजेत त्या सर्व सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच आम्ही राज्यस्तरीय आरोग्य मेळा सुद्धा करतो, जिथं काय जसं की आता 100 दिवसामध्ये नाशिकमध्ये एक आरोग्य मेळा केला, ज्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी 1500 लोकांपर्यंत पोहोचलो. तसंच स्वच्छता ही सेवा 2024च्या अंतर्गत आम्ही जसे की भरपूर काही काम केलं आहे. याच्यामध्ये आम्ही सर्वसाधारण 780 लोकांपर्यंत पोहोचलो आहेत. आणि 780 लोकांपर्यंत पोहोचून आम्ही स्वच्छतेचं महत्त्व आणि इतर काही गोष्टी पटवून दिलेल्या आहेत.